दिनांक 11 ऑगस्ट रविवार रोजी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये बार्शी येथे गांधी पुतळ्याजवळ सकाळी 10 वाजता शरद शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील, आमदार रोहित पवार त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आपल्या मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। माझी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व जनतेला एक आव्हान करतो, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, उपस्थित राहावं अशी या ठिकाणी एक विनंती करतो। पवार साहेबांचा दौरा कसा असणार आहे? पवार साहेब बारामतीहून सकाळी 10 वाजेपर्यंत बार्शीला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील। त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर काही बार्शीतल्या लोकांना त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। आपल्या आदरणीय प्रभाताई जारबुके, सोमानी यांच्या घरी त्या भेट देतील आणि 3 नंतर ते रवाना होतील। पुढील विधानसभेच्या दृष्टीनं कितपत महत्त्वाचं असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणानं विधानसभा एक 2 महिन्याच्या अंतरानं येऊ घातलेल्या आहेत। ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याच्या निश्चित आहेत। त्या दृष्टीनं पवारसाहेब आपण पाहतोय महाराष्ट्रभर त्यांचा झंझावत चालू आहे, सगळीकडे फिरतायत, प्रत्येक मतदारसंघात जात आहेत, त्या ठिकाणचा कानोसा घेत आहेत। अनेक मतदारसंघात बऱ्यापैकी उमेदवारही निश्चित झालेले आहेत आणि त्याच दृष्टीनं बार्शीच्या दौऱ्यावर आवर्जून त्यांनी सांगितलं मला बार्शीला यायचं आहे आणि हा दौरा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। महाविकास आघाडीचा दौरा असणार आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा? हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा आपण शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। त्याच्यामुळं पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी आहे की हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणं। सभेचं ठिकाण गांधी पुतळा आपल्या सोमवार पेठेमध्ये राहील। सकाळी 10ची वेळ दिलेली आहे। पवारसाहेबांच्या सोबत काम करताना ज्यावेळेस आपण निर्णय घेतला की त्यांच्यासोबत काम करायचं, त्याच्यानंतर आपण तालुक्यात कशा पद्धतीने लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला? तसं पाहिलं तर गेली अनेक वर्षापासून आमचं कुटुंब, माझे अनेक सहकारी या तालुक्यामध्ये समाजकारणात, राजकारणात आपण काम करतोय। नव्यानं काही फारसं करण्याची गरज पडली नाही। आपण एक वेगळी भूमिका घेतली की माझे जुने सर्व सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते सगळे माझ्याबरोबर आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर पवार साहेबांना मानणारे, आणखीन त्याच्यात आत्ता भर पडली विजयसिंह मोहिते पाटलांना मानणारा आपल्या या ठिकाणी गट आहे। असे सहोबाजूंनी पवार साहेबांच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहताना तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानंच आता पाहायला मिळेल लोकांमध्ये काय भावना आहेत। विधानसभेची जागा हे आपण राष्ट्रवादीसाठी मागून घेणार आहोत। आता हा
एकदा आपण एका नेत्यांच्या बरोबर काम करतोय म्हणल्यावर आजपर्यंतचा आमचा इतिहास आहे. जिथं काम करायचं तिथं निष्ठेने काम करायचं. शेवट तो निर्णय वरिष्ठ पातळीला होणार. जो निर्णय त्यांचा असेल तो आपल्याला मान्य असणार. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं काय पक्षाच्या वतीने पक्षाच्या वतीनं बाजार समिती आज लागेल नाही लागेल हे थोडं गुलदस्त्यात आहे. एखाद्या वेळेस विधानसभेच्या नंतरही लागू शकते. जर निवडणूक लागली तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही अगदी चांगल्या ताकदीनं त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ आणि आम्ही निवडणूक ती जिंकू. परवा पत्रकार परिषद घेतली त्या दिवशीही तेच सांगितलं होतं आणि आजही तेच सांगतो. शेतकरी मेळाव्यामध्ये महत्वाचे विषय काय असणार म्हणजे हे आता पवार साहेब येत आहेत म्हणल्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत जे काही महाराष्ट्रात आणि देशात काम केलेलं आहे तो महत्वाचा मुद्दा तर असणार. पण अनेक आघाड्यांवर मग महिला धोरण असतील, युवकांच्या बाबतीतला असतील, औद्योगिक धोरण असेल, शैक्षणिक धोरण असेल, अनेक विषयावर त्यांनी आजपर्यंत देशामध्ये काम केलेलं आहे. सगळ्याच गोष्टीचा त्या ठिकाणी निश्चितपणानं ओहापोह होणारच आहे. भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच सोयाबीन पण पिवळ्या वगैरे पडत चाललं. त्या संदर्भात काय ओला दुष्काळ जाहीर करण्याची काय मागणी असणार आहे का? मागणी आता ते आत्ताशी ती सुरुवात झालेली आहे पिवळे पडायला. जर याच्यापेक्षा जास्त जर नुकसान होताना दिसत असेल तर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणानं ती मागणी करणार. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार. पण शासनाकडे ती मागणी आम्ही जरूर करणार. भाऊ, तुमच्या इलेक्शनच्या पुढच्या इलेक्शनमध्ये मराठा आरक्षण तुमचं नियोजन असणार का मराठा आरक्षण संदर्भात? आता हे बघा, प्रत्येक समाजाला आपापल्या समाजाबरोबर राहण्याची किंवा त्यांची बाजू घेण्याची ही ज्याची